पोलिसांची मोठी कारवाई। कोटडा येथून 3.5 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त। नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटडा येथे पोलिसांनी अवैध दारू विक्रीसाठी धडक कारवाई करत सुमारे 3,49,540 रुपये किमतीचा बेकायदेशीर विदेशी दारूसाठा जप्त केलाय। गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी कोटडा येथील धीरसिंग उर्फ धीरू वनकर कोकणी याच्या शेतातील घरावर छापा टाकला। या छाप्यात महाराष्ट्रात बंदी असलेला आणि केवळ दादरा नगर हवेली व दीव दमण येथे विक्रीसाठी अधिकृत असलेला विविध नामांकित ब्रँडचा दारूचा साठा हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस शिपाई बापू शेमले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार मोहन सिरसाट पुढील तपास करत आहेत। नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली। हद्दीतील अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क।